नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून महायुती आणि महाविकास आघाडीतील सर्वच पक्ष तयारीला लागल्याचं पाहायला मिळत आहे. भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यासारख्या राष्ट्रीय पक्षांसह प्रादेशिक पक्षांनीही लोकसभेसाठी मोर्चेबांधणी केली असून काही पक्ष हे राज्यातील महत्त्वाच्या दोन्ही युती आणि आघाडींमध्ये सामील झालेत. तर दुसरीकडे अनेक वेळा प्रयत्न करूनही महाविकास आघाडीशी एकमत होत नसल्यामुळे वंचित बहुजन आघाडीने ही स्वबळावर निवडणूक लढवण्याचा नारा दिलाय. मात्र या सगळ्यात काही दिवसांपूर्वी चर्चेत आलेला महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थात मनसे हा पक्ष निवडणुकीतून गायब झालाय. तो का गायब झाला यावरचा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट. येणाऱ्या निवडणुकांचे काय निर्णय घ्यायचे ते लवकरच तुमच्या समोर मी सांगेन आणेन. तोपर्यंत आणि पुढे पण काय ठेवायचे तुम्ही पेशन्स. निवडणुका जाहीर झाल्यानंतर मनसे स्वबळावर लढेल असं सर्वांनाच अपेक्षित होतं. मनसेतर्फे प्रत्येक मतदारसंघात अनेक इच्छुकही होते. मात्र राज ठाकरेंनी याबाबत कोणतीही भूमिका जाहीर केली नाही आणि त्यानंतर अचानक राज ठाकरेंनी दिल्लीचे दौरे केले. त्यांच्याबरोबर पुत्र अमित ठाकरेही होते. ठाकरे पिता पुत्रांनी अमित शहांची भेट घेतली आणि मनसे महायुतीत सहभागी होणार अशा चर्चा सुरू झाल्या. मनसेने महायुतीकडे दक्षिण मध्य मुंबई, नाशिक आणि शिर्डी या 3 मतदारसंघाची मागणी केली. दक्षिण मध्य मुंबईतून अमित ठाकरे तर शिर्डीतून राज ठाकरेंचे निकटवर्ती असलेले बाळा नांदगावकर हे उमेदवार असतील अशा चर्चाही सुरू झाल्या. या सगळ्यावर मनसेतर्फे 2 दिवसात अधिकृत भूमिका जाहीर केली जाईल असंही सांगण्यात आलं होतं. मात्र अद्याप मनसेने कोणतीही भूमिका जाहीर केलेली नाही. मनसेतर्फे अधिकृतरित्या ते महायुतीत सहभागी झालेत याबाबत घोषणा करण्यात आलेली नाही. तर इतक्या दिवसांच्या कालावधीनंतर मनसेचा विचार बदललाय का? मनसे स्वबळावर निवडणूक लढवणार का की महायुती बरोबर जाणार याबाबत कुठली स्पष्टता आलेली नाही. महायुती आणि महाविकास आघाडीतील बऱ्याच जागांवरचे उमेदवार निश्चित झालेत. त्यांनी प्रचाराचा नारळ सुद्धा फोडलाय. या सगळ्यापासून वंचित बहुजन आघाडी सुद्धा आता मागे राहिलेली नाही. मात्र निवडणुकीच्या या सगळ्या वाऱ्यांमधून मनसे कुठेतरी गायब झाल्याचं चित्र पाहायला मिळते. त्यामुळेच राज ठाकरे इतके शांत का? मनसे अचानक बॅकफूटवर का गेलीये हा प्रश्न सध्या महाराष्ट्राच्या जनतेला पडलाय. मात्र नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार येत्या गुढीपाडव्याच्या दिवशी राज ठाकरे हे मुंबईमध्ये एक मेळावा घेणार आहेत आणि या मेळाव्याच्या दिवशी कदाचित ते आपली लोकसभेसाठीची जी काही भूमिका असणार आहे ते स्पष्ट करण्याची शक्यता आहे. कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंकेसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे.